बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना महाराष्ट्र काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला। त्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आपल्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला। या घटनाक्रमामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली असून नाना पटोले तातडीनं पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झालेत। मी दिनांक 12/2/2024 रोजी मध्याह्नापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करतोय, असं अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केलेल्या आपल्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यात म्हटलंय। या पत्रावर अशोक चव्हाण यांनी माजी विधानसभा अध्यक्ष असा उल्लेख केलाय। त्यामुळे त्यांनी पक्ष सदस्यत्व सोडण्यापूर्वीच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालंय। अशोक चव्हाण यांनी एका ट्विटद्वारे आपल्या राजीनाम्याची पुष्टी केली आहे। भाजपच्या मुंबई स्थित कार्यालयाबाहेर मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर लावण्यात आलेत। त्यामुळे अशोक चव्हाण आज किंवा उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे। ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला जातोय। ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचीही चर्चा आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी आणि काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला। यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली। त्यानंतर आता अशोक चव्हाण यांचे समर्थक काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यानंतर आता चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, असलम शेख, सुरेश वरपुडकर आदी 13 बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला जातोय। दुसरीकडे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा रंगली आहे, पण अद्याप त्याची पुष्टी झाली नाही। पण असं खरंच झालं तर काँग्रेसला महाराष्ट्रात आतापर्यंतचं सर्वात मोठं खिंडार पडेल हे स्पष्ट आहे। काँग्रेस आमदार विकास ठाकरे हे सुद्धा काँग्रेस सोडण्याची शक्यता आहे, पण त्यांनी हे वृत्त फेटाळलंय। सद्यस्थितीत मी काँग्रेसमध्येच आहे, इतक्यातच माझा कोणताही विचार नाही असं ते म्हणालेत। त्यांच्या या विधानावरून ते सुद्धा चव्हाणांच्या वाटेवर असल्याचा दावा केला जातोय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली आहे। गत काही महिन्यांपासून आपण काँग्रेसला सोडून कुठेही जाणार नसल्याचा दावा करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी सोमवारी सकाळीच प्रथम आपल्या आमदारकीचा आणि त्यानंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा अशोक चव्हाण यांचे विश्वासू विजय वडेट्टीवार यांनी चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक असल्याचं स्पष्ट केलंय। तसंच चव्हाणांसोबत आपणही पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेत कोणतंही तथ्य नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलंय। अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे, पण त्यांनी पक्ष सोडला म्हणून मीही पक्ष सोडेन या चर्चेत कोणतंही तथ्य नाही असं ते म्हणालेत। अशोक चव्हाण यांच्यासोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील असा दावा केला जातोय, पण वडेट्टीवार यांनी स्वतः यासंबंधीच्या चर्चेत कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय। अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे। त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला यामागील कारण अजूनही स्पष्ट नाही। त्यांनी माझ्याशी कोणती चर्चाही केली नाही। मी 2007 पासून त्यांच्यासोबत काम केलं। माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते। कदाचित त्यामुळेच त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे मी सुद्धा काँग्रेस सोडेल अशी चर्चा रंगली आहे, पण या चर्चेत कोणतंही तथ्य नाही। मी माझ्या मतदारसंघात फिरतोय असं विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं। अशोक चव्हाण हेच त्यांच्या राजीनाम्याचे खरे कारण सांगू शकतील, पण त्यांच्या मागे चौकशीच्या फेऱ्या लागल्याची माहिती आमच्यापर्यंत येत होती। पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाहीत, त्यामुळे ही चौकशी कशा संदर्भात होती हे समजलं नाही। भाजपच्या पक्ष फोडण्याच्या आणि माणसे पळवण्याच्या कामाला मतदार राजा वैतागलाय। तो आगामी निवडणुकीत अशा प्रवृत्तीला निश्चितच धडा शिकवेल असा मला विश्वास आहे, असंही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला। माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी फ्लोअर टेस्ट दरम्यान सांगितलं की जे मोदीजींची गॅरंटी देतात ते सांगतील का, मुख्यमंत्री पुन्हा पलटतील की नाही। तेजस्वी म्हणाले, कर्पुरी ठाकूरजींना भारतरत्न देण्यात आल्याचा मला आनंद आहे। भाजपनं भारतरत्नचं डील केलंय, तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला भारतरत्न देऊ। फ्लोअर टेस्टच्या आधी तेजस्वी म्हणाले, मला आज बोलू द्या, उद्यापासून आम्ही लोकांमध्ये असू। तत्पूर्वी अविश्वास ठराव मंजूर करून सभापती अवध बिहारी चौधरी यांना हटवण्यात आलं। सभापती विरोधातील अविश्वास ठरावाच्या बाजूने 125 तर विरोधात 112 मतं पडली। आरजेडीच्या 3 आमदारांनी बाजू बदलण्याचे संकेत दिले। चेतन आनंद, प्रल्हाद यादव आणि नीलम देवी सत्ताधारी बाजूने बसले, तर जेडीयूचे आमदार दिलीप राय विधानसभेत पोहोचले नाहीत।
कालपर्यंत सोबत असलेले अशोक चव्हाण भाजपवासी झाले यावर विश्वास बसत नाही. आपल्या देशात काहीही घडू शकतं असं ट्विट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते, चर्चा करत होते, आज गेले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकतं असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय. दरम्यान अशोक चव्हाण यांचा राजीनामा दिल्यानंतर आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मागील काही वर्षात काँग्रेसची वाटचाल पाहता अनेक नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होतीये. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. काँग्रेस पक्षामध्ये होत असलेली मुस्काटदाबी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होत असलेली भारताची प्रगती हे सर्व पाहता काँग्रेसमधील अनेक नेत्यांना मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. आज भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांची नावं मी सांगणार नाही, मात्र आगे आगे देखिए होता है क्या एवढंच मी सांगत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काँग्रेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू आहे. येणाऱ्या काळात असे अनेक मोठे पक्षप्रवेश पाहायला मिळतील असा दावा पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे. ओबीसींच्या नावावर राहुल गांधी राजकारण करतात, त्यांच्यासोबत कोण राहणार असा निशाणा बावनकुळे यांनी साधलाय. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे पुढे म्हणाले, मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलंय की काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. पक्षात अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात आहे. पक्षाच्या नेतृत्वात समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाही. त्यामुळे चव्हाण यांनी राजीनामा दिला असावा. काँग्रेसमधील मोठे मोठे नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. देवराज, सिद्दीकी आणि चव्हाण यांचं उदाहरण समोर आहे. येणाऱ्या काळात अशी अनेक प्रकरणं दिसतील असं विधान बावनकुळे यांनी केलंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर मराठा समाज मुंबईला जाईल की अन्य कुठे हे मी आत्ताच सांगू शकत नाही. हे आंदोलन आता केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून या प्रकरणी तब्बल 14 राज्य एकत्र येणार आहेत असं ते म्हणाले. मनोज जरांगे यांच्या उग्र आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील कुणबी नोंदी आढळणाऱ्या व्यक्तीच्या सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला होता, पण त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. मनोज जरांगेंनी या अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी सरकारला आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल असा सूचक इशारा दिला. भाजपात नितीन गडकरींना साईडलाईन केलं गेलं असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. तसंच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, मात्र भाजपनं त्यांचे 10 पैकी 5 गुण कमी करून त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं असा निशाणाही सुप्रिया सुळेंनी साधलाय. सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे यावर बोलताना त्या म्हणाल्या, नितीन गडकरी चांगलं काम करतात, ते भाजपमध्ये आहेत पण आम्हाला प्रेम देतात. ते दुसऱ्या पक्षात असले तरी ते चांगले आहे, त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. पण भाजपनं मात्र गडकरींना साईडलाईन केलं असं मोठं विधान सुप्रिया सुळेंनी केलं. तसंच जनता देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागतीये, मला त्यांचं वाईट वाटतं. त्यांनी 105 आमदार आणले, त्यांना 10 मार्क असताना 5 मार्क कमी करून उपमुख्यमंत्री पद दिलं. नंतर पुन्हा 2 उपमुख्यमंत्री करून 5 पैकी 2.5 गुणांवर आणलं. आता 10 पैकी 2.5 म्हणजे 5 की नापास अशी चौफेर फटकेबाजी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील मुठा नदीवर हजारो डासांची वावटळ दिसल्यानं हा राज्यात चर्चेचा विषय बनलाय. पुण्यातील केशवनगर आणि खराडी गावठाण परिसरात आकाशात डासांचे थवे वावटळीचं रूप धारण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. मुळा मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं हा धोका निर्माण झालाय. डासांच्या वादळाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला देखील जाग आली असून डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत. वास्तविक या भागात मुळामुठा नदीवर बांधलेल्या धरणाजवळ जलशुद्धीकरणाचं काम सुरू आहे. याशिवाय खर्डीला जोडणाऱ्या नवीन पुलाचं बांधकाम सुरू झालंय, त्यामुळे नदीचा प्रवाह मंदावलाय. त्यामुळे भूपृष्ठावर पाणी साचतंय. त्यामुळे या परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय. महापालिकेच्या वतीनं अनेक प्रयत्न करूनही मलनिस्सारणासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे येथील परिस्थिती बिकट झाली असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केलाय. डासांच्या उपद्रवामुळे खराडी रिव्हरफ्रंट चिंतेचा विषय बनलाय. व्हायरल झालेला व्हिडिओही त्याच ठिकाणचा असल्याचा दावा देखील केला जातोय. यासाठी स्थानिक नागरिक पुणे महापालिकेला जबाबदार धरतायत.